पवनपुत्र हनुमान की जय। आज श्रावणातील शनिवारानिमित्त पवित्र अशा जरंडेश्वर मंदिराकडे आपण निघालेलो आहे आणि हे सुंदर दृश्य आपण पाहत आहे की ही लोकांची अशी लाईन लागलेली आहे, भक्तांची लाईन लागलेली आहे आणि आपण या पवित्र अशा ठिकाणी आता निघालेलो आहे। हे गाड्यांचं पार्किंग पाहत आहे आपण। खूप मोठ्या संख्येने भक्त इथे येतात, दर्शनाचा आनंद घेतात। चला तर आपण आता निघूया मंदिराकडे। आता ह्या पहिल्या कमानीतून निघत आहे। आता समोरच एक दुसरी मेन कमान आपल्याला लागत आहे। पायऱ्यावरून आपण चाललेलो आहे। ही आहे सातारची पवित्र भूमी, जिथे आकाशाला भिडणाऱ्या शिखरामध्ये लपली आहे एक अद्भुत गाथा, रामायणातील हनुमान प्रतापाची। जरंडेश्वर केवळ एक डोंगर नाही, तर हनुमानाच्या वेग, सामर्थ्य आणि भक्तीचा जिवंत पुरावा आहे। या पर्वतावर पाऊल ठेवताना आपण रामायणातील त्या अमर क्षणांना स्पर्श करतो। आपण येथे आता सातारा त्रिपुटी जाम बुद्रुक मार्गे जरंडेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे। ह्या अशा उंच आणि खड्या पायऱ्या आपण पाहत आहे आणि इथे साप आपण पाहतोय की निसर्गामध्ये सर्वांनाच इथं मोकळीक आहे। निसर्ग सर्वांसाठीच आहे। हे स्थान समुद्र सपाटीपासून साधारण 4000 फूट उंचीवर आहे। जरंडेश्वराचा थोडक्यात इतिहास जर आपण पाहिला तर रामायण काळातील संदर्भ आहे याला। राम रावणाच्या युद्धकाळात लंकेच्या रणभूमीवर मेघनादाने शक्ती नावाचे दिव्य अस्त्र मारले। त्या अस्त्राच्या आघाताने लक्ष्मण बेशुद्ध पडला आणि जीव धोक्यात आला। वैद्यराज सुषेण यांनी हनुमानजींना सांगितले, लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावर उगवणारी संजीवनी बुटी आणावी लागेल। श्रीरामाचा आदेश मिळताच हनुमानजी क्षणाचाही विलंब न करता उत्तरेकडे उड्डाण केले। पर्वतावर पोचल्यावर त्यांना अचूक संजीवनी ओळखता आली नाही, म्हणून त्यांनी संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच उचलून लंकेकडे निघाले। हनुमानजी पर्वत घेऊन जात असताना आकाशातून उडताना त्यांना पर्वताचा एक लहानसा तुकडा खाली पडला आणि तो तुकडा सध्याचा साताऱ्यातील जरंडेश्वर डोंगर आहे। म्हणतात की या डोंगराच्या मातीमध्ये आणि वातावरणात अजूनही दिव्य ऊर्जा आहे। येथील जरंडेश्वर महादेव मंदिर, हनुमान मंदिर हे त्या पौराणिक घटनेची साक्ष देतात। स्थानिकांचा विश्वास आहे की येथे केलेली प्रार्थना आणि पूजा विशेष फलदायी ठरते। संजीवनेच्या स्पर्शाने पवित्र झालेला हा डोंगर आरोग्य, शक्ती आणि आयुष्य वाढविणारा मानला जातो। श्रावण महिना, महाशिवरात्री, हनुमान जयंतीला येथे मोठी यात्रा भरते। जरंडेश्वराच्या परिसरात पाण्याचे झरे हनुमानाच्या पावलांच्या ठश्याशी जोडले जातात। संजीवनी बुटीचा काही भाग इथे रुजला आणि त्यामुळे या पर्वतावर आजही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती उगवते आणि स्थानिकांचा विश्वास आहे। हे वरून आपण पाहतोय की खाली असं विहिंग दृश्य दिसतं आहे आणि बघताना जो आनंद मिळतोय तो खूप छान आहे, अवर्णनीय आहे। आणि असा आता ह्या श्रावण महिन्यात सर्व बाजूनी हिरवीगार झाडी आहे आणि इथून चालताना मनाला एक असा वेगळी ऊर्जा मिळते। हे आपण पाहतोय असं
स्वर्गाहूनही सुंदर असं हे पवित्र ठिकाण जे साताऱ्याला लाभले आहे. निसर्गाची देणगी, त्याचा आपण एक आनंद घेत आहे. आणि आपण आता मंदिराच्या जवळ पोचतोय. हे आपण समोर पाहतोय जरंडेश्वराचं मंदिर. काही सूचना आहेत. हे भक्तगण इथे आलेले आहेत, दर्शन घेतलेलं आहे. इथे त्याचा आनंद घेत आहेत. आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे. मंदिरातही अशा काही अनेक अशा देवी देवतांच्या प्रतिमा आपण पाहत आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य. श्लोक झाल्यानंतर आपण पाहतोय की या बाजूलाही आपल्याला काही देवी देवताच्या प्रतिमा दिसत आहेत. आणि इथे समोरच आपल्याला एक उत्सुकता लागलेली आहे की हनुमानाचं दर्शन घेण्याची. हनुमानास नमस्कार, ते इथे लिखित स्वरूपात आहे, श्लोक आहेत, ते आपण पाहतोय. मारुती जरंडेश्वर मंदिर. आपणाला आता जरंडेश्वराचं दर्शन होत आहे. पवनपुत्र हनुमान यांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आपण आता दर्शन घेऊन बाहेर येत आहे. मंदिराच्या मागे आपल्याला इथे एक मूर्ती दिसते बजरंगबलीची. आणि अगदी समोरच श्रीरामाचं मंदिर आहे. रामरक्षा स्तोत्र आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं लिहिलेलं आहे. आणि तेच श्रीरामाचे, राम, लक्ष्मण आणि सीता यांचे आपणाला दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं. इथून आपण आता बाहेर आलेलो आहे. समर्थ रामदास गुफा म्हणून इथे एक आहे गुफा छोटीशी. आपण त्या आता गुफेकडे चाललेलो आहे. ही आहे छोटीशी गुफा. समर्थांची प्रतिमा ही आहे तिथे. आणि वरून आपण पाहतोय की किती सुंदर असं दृश्य दिसतंय. खूप उंचावर असल्याने हे खूप ऑक्सिजन भरपूर प्रमाणात इथे मिळत आहे. आणि इथे काही तरुण वर्ग हे असे गोल जे असे गोटे आहेत, दगड आहेत, ते उचलत आहेत आणि आपल्या खांद्यावरून पाठीमागे टाकत आहेत. ह्याच्यामध्ये मुलीही मागे नाहीत. अतिशय सुंदर. आणि ते अशी आख्यायिका आहे की 11 जणांनी जर अशी बोट लावलं, एक बोट प्रत्येकाने, तरी तो दगड उचलला जातो. हे आता ह्याने दाखवून दिलेलं आहे.
इथंच महाराजांचा एक मठ आहे. मठातील हे स्वामींची प्रतिमा, स्वामींच्या पादुका, स्वामींचं दर्शन झालेलं आहे. जय हनुमान जय बजरंग बली की जय. हे मंदिराच्या उजव्या बाजूने आपण आलेलो आहे. आता पुढे आलेलो आहे आणि पुढून असं आपण पाहतोय की खूप सुंदर असं हे दृश्य. इथे असे ढग उतरलेले आहेत, जमिनीला टेकलेत असं दिसतंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला हनुमान दर्शन झालेलं आहे आणि आपण आता खाली उतरत आहे. तुम्ही याचा आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या. साताऱ्याला लाभलेली ही निसर्गाची देणगी